कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या दैनंदिन मन्नामध्ये मी शमुएल रुकडीकर आपणा सर्वांचे स्वागत करीतो. आजच्या मन्नाचा विषय आहे हळूहळू केलेली आत्महत्या. आजच्या मन्नासाठीचा शास्त्रभाग आहे 1 कोरिंथ 6 अध्याय 12 ते 20. आजचे विशेष वचन आहे, तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करतो, हे तुम्हास ठाऊक नाही काय? जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो तर देव त्याचा नाश करेल. 1 कोरिंथ 3:16. प्रश्नोत्तराशिवाय तरुणांच्यासाठीचा कार्यक्रमाची सांगता होत नाही. ख्रिस्ती लोक धूम्रपान करू शकतात काय? पुष्कळ तरुण केवळ मौज मजा म्हणून धूम्रपान करायला सुरुवात करतात. तसे करताना त्यांना वाटते की आपण आपल्या स्वातंत्र्याचा व स्वाधिकाराचा उपभोग घेत आहोत. परंतु कालांतराने धूम्रपानाची त्यांना सवय होते आणि त्यांची अवस्था दयनीय होते. सुरुवातीला तरुणांना वाटते की धूम्रपानामुळे आपल्याला उत्साह येतो व त्यामुळे कोणतेही काम चांगल्या प्रकारे करता येते. पण लवकरच त्यांचा मूर्खपणा त्यांना समजून येतो. आपले दुःख व चिंता विसरण्यासाठी जे धूम्रपान करतात त्यांच्या पदरीही निराशाच पडते. पवित्र शास्त्राच्या काळात धूम्रपान करण्याची कल्पना अस्तित्वात नसावी, कारण धूम्रपानाविषयी पवित्र शास्त्रात कोठेही उल्लेख नाही. परंतु मद्य पिण्याविषयी पुष्कळ उल्लेख आहेत. प्रत्येक सिगरेटच्या पाकिटावर धूम्रपान विरुद्ध धोक्याचा इशारा दिलेला असतो. धूम्रपान आरोग्याला हानिकारक आहे. जगभर हे सत्य सिद्ध झाले आहे. सिगरेटचा नुसता धूर घेणाऱ्याला ही ते हानिकारक असते. सरकारने आता सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी केली आहे. परमेश्वराची इच्छा आहे की आपण निरोगी असावे. जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे तसे तुला सर्व गोष्टीत सुस्थितीत व आरोग्य असावे. तेव्हा परमेश्वराला धूम्रपान कसे मान्य होईल? मे महिन्याची शेवटची तारीख धूम्रपान निषेध दिन म्हणून जगभर पाळला जातो. काही अपुरे ज्ञान असलेले लोक वाद करतात की येशू हा आत्म्याचा तारणकर्ता आहे, तेव्हा त्याने आमचे खाणेपिणे, धूम्रपान करणे याविषयी चिंता का करावी? परंतु शास्त्र शिकवते की आपल्या शरीराचा
त्याला यज्ञ करावा. रोम 12:1. संत पौलाने चैनीच्या जीवनपद्धतीला आव्हान केलेले आहे. तो करीत करास विचारतो, तुम्हालाही ठाऊक नाही का की तुमची शरीरे ख्रिस्ताचे अवयव आहेत? तुम्ही आपल्या शरीराने व आत्म्याने देवाचे गौरव करावे. 1 करीत 6:15. धूम्रपान करणारे हे बंदिवानासारखे असतात. धूम्रपान त्यांना गुलाम बनवते. ते सिगरेटच्या प्रत्येक बोलावण्यास प्रतिसाद देतात. देवाची इच्छा नाही की त्याच्या लेकराने कोणत्याही गुलामगिरीत असावे. आपल्या एका वैयक्तिक साक्षीने संत पौलाने एक ठळक उदाहरण घालवून दिले आहे की ख्रिस्ती जीवन कसे असावे याविषयी आहे. सर्व गोष्टींची मला मोकळीक आहे, तरी सर्व गोष्टी हितकारक असतातच असे नाही. सर्व गोष्टींची मला मोकळीक आहे, तरी मी कोणत्याही गोष्टीच्या आहारी जाणार नाही. 1 करीत 6:12. पवित्र शास्त्र आपल्याला इशारा देते की सर्व प्रकारच्या वाईटापासून दूर राहा. या सवयीला कदाचित तुम्ही चिटकून असाल. तुमची सुटका करायला देवाला अजूनही उशीर झाला नाही. जेव्हा ख्रिस्त तुमची सुटका करतो तेव्हा ती खरोखरची सुटका असते. योहान 8:36. जेव्हा तुम्हाला मोह होतो तेव्हा पवित्र आत्म्याला विनंती करा की त्याने तुम्हाला वरील वचनांची आठवण करून द्यावी. यापासून तुमचा बचाव होईल. तसेच धूम्रपान करणाऱ्याच्या संगतीत राहू नका. वाईट सोबत चांगल्या सवयींना मार्ग ठरते. तुमचे डागळलेले दात लवकर स्वच्छ करून घ्या. हसतमुख राहा. येशू तुम्हावर प्रेम करतो. आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र आमच्या सेनाधीश परमेश्वर देवप्पा, आजच्या मन्नामध्ये देवप्पा तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं, याबद्दल आभार मानतो देवप्पा. आज अनेक तरुण देवप्पा धूम्रपानामध्ये अडकलेले आहेत देवप्पा, पण देवप्पा त्यांना तू त्यातून बाहेर काढण्यासाठी तुझी दया आणि तुझी कृपा पुरव देवप्पा. तू वचनाद्वारे आम्हाला मार्गदर्शन केलं, याबद्दल आभार मानतो. ही लहानशी प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणा. आमीन.